जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या सुपरमास्टर या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या संदर्भाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी असलेला आपल्याला या ठिकाणी जी.आर. प्राप्त झालेला आहे. तो जी.आर. कशा संदर्भात आहे तर बघा, पवित्र पोर्टल शिक्षक भरतीद्वारे जी शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे त्यामध्ये जागांमध्ये भरपूर वाढ होणार आहे आणि ज्या संस्थेच्या जागा आहेत त्या संस्थेच्या जागामध्ये काही पदे जी आहेत ती डायरेक्ट विना मुलाखतीने थेट भरली जाणार आहेत. तर मित्रांनो, या संदर्भातली जी माहिती आहे ती कितपत शाश्वत आहे या संपूर्ण बाबीचा आपण या व्हिडिओमध्ये आढावा घेऊया. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला जे बेल आयकॉनचं बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो, काल म्हणजेच दिनांक 1 जुलैला एक महत्त्वाचा शासन निर्णय हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे 1 जुलै 2026चा हा शासन निर्णय आहे आणि यामध्ये काय दिलेलं आहे तर बघा, संस्था व्यवस्थापनामध्ये वाद असल्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित शाळेत शिक्षक पदभरतीबाबत अनुसरावयाची कार्यपद्धती. मग मित्रांनो, आता नेमका कोणता वाद आहे तर बघा, काही काय करतात तर बरेच संस्थाचालक काय करतात तर पवित्र पोर्टलवर जाहिराती ह्या अपलोडच करत नाही. त्यामुळे त्या पदांची भरती होत नाही आणि शिक्षक भरतीपासून त्या संस्था वंचित राहतात. तर यासाठी काय निर्णय दिलेला आहे बघा, या ठिकाणी प्रस्तावनामध्ये सांगितलं आहे की 2017 पासून पवित्र पोर्टलद्वारे राज्यामध्ये शिक्षक भरती करण्यात येत आहे. आता त्या संस्थेचे असोत किंवा व्यवस्थापनाचे असोत किंवा इतर जिल्हा परिषद महानगरपालिका वगैरेचे असोत, पण प्रत्येकच शाळांमध्ये आता पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती करण्यात येत आहे. आता यामध्ये बघा, शासन निर्णय काय म्हणत आहे तर शासन निर्णय आपण बघूया. बघा, खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळा चालविणाऱ्या संस्थेच्या व्यवस्थापनात वाद असेल व सदर वाद धर्मदाय आयुक्तांच्या कार्यालयात 1 वर्षाहून अधिक काळ प्रलंबित असेल, अशा प्रकरणी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितास बाधा पोहोचू नये म्हणून खालीलप्रमाणे कारवाई करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे. आता ते वाद नेमकं कसं असते तर बघा, संस्थेवर जे संस्थाचालक असतात, संस्थापक, अध्यक्ष, सचिव वगैरे यांच्यामध्ये भांडणं असतात. मग ते म्हणतात, एक म्हणतो माझी संस्था, एक म्हणतो माझी संस्था, एक म्हणतो माझ्या पद्धतीनं निर्णय होतील, दुसरा म्हणतो माझ्या पद्धतीनं निर्णय होतील. मग त्यांची केस जाते कोर्टात आणि ती केस जर 1 वर्षापासून जर ती प्रलंबित असेल तर त्यासाठी काय निर्णय दिलेला आहे शासनाने बघा, यामध्ये मुद्दा क्रमांक 1 सांगितला आहे, प्रकरण परत्वे संबंधित शिक्षणाधिकारी, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अथवा विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी सदर शाळेचे मुख्याध्यापक अथवा मुख्याध्यापक हे पद रिक्त असल्यास प्रभारी मुख्याध्यापक यांच्या मदतीने शिक्षक संवर्गाची बिंदूनामावली अद्ययावत करून ती सक्षम प्राधिकाऱ्याकडून तपासून घ्यावी. म्हणजे समजा एखाद्या संस्थेच्या संस्थाचालकांमध्ये जर वाद आहे तर त्या शाळेवर जे मुख्याध्यापक कार्यरत आहेत त्यांच्या मदतीने किंवा मुख्याध्यापकांची जागा रिक्त असेल तर जे त्या ठिकाणी प्रभारी मुख्याध्यापक असतील त्यांच्या मदतीने त्या शाळेची बिंदूनामावली अद्ययावत करण्यात यावी, असं यांनी सांगितलेलं आहे. दुसऱ्या मुद्द्यात काय म्हणत आहे तर बघा, संच मान्यता अतिरिक्त शिक्षकांची संख्या निश्चित करणे व समायोजनाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर रिक्त पदांच्या 80% मर्यादेत पदभरतीची जाहिरात विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करणे ही जबाबदारी प्रकरण परत्वे संबंधित शिक्षणाधिकारी अथवा उपविभागीय शिक्षण उपसंचालक तसेच मुख्याध्यापक, प्रभारी मुख्याध्यापक यांची असेल. त्यानंतरचा मुद्दा बघा, महत्त्वाचा मुद्दा आहे बघा, सदर शाळेतील रिक्त पदांच्या एकास एक या प्रमाणात मुलाखतीशिवाय उमेदवाराच्या नियुक्तीसाठी शिफारस करण्यात येईल. बघा मित्रांनो, जर या ठिकाणी संस्था चालकांमध्ये जर वाद असेल आणि त्या ठिकाणी जर शिक्षकांची पदे भरायची असतील आणि पवित्र पोर्टलवर जर बिंदू नामावली अपडेट झाली असेल तर त्या ठिकाणी एका पदासाठी एका उमेदवाराला पवित्र पोर्टलकडून सजेस्ट करण्यात येणार आहे. म्हणजे समजा एखाद्या उमेदवाराला एखादी संस्था मिळाली तर त्या संस्थेवर थेट त्याची नियुक्ती होणार आहे, त्याची कुठलीही मुलाखत, इंटरव्ह्यू होणार नाही, असं या ठिकाणी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे. म्हणजे जसं की आपण थंबनेलवर बघितलं होतं, विदाऊट इंटरव्ह्यूद्वारे संस्थेवर सुद्धा जाता येणार आहे आणि या जागांची जर भर पडली तर निश्चितच शिक्षक भरतीच्या उमेदवारांना एक दिलासा मिळणार आहे. नंतरचा मुद्दा बघूया,
शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत, म्हणजे बघा, पवित्र पोर्टलने ज्या उमेदवाराची त्या ठिकाणी नामनिर्देशन केलं किंवा शिफारस केली, या संस्थेवर तुम्ही जा, असं त्यांनी ज्या ठिकाणी शिफारस केली, अशा उमेदवाराची नियुक्ती कोणत्याही परिस्थितीत नाकारता येणार नाही. नियुक्ती आदेश निर्गमित करण्याची जबाबदारी शाळा समितीचे पदसिद्ध सचिव म्हणून संबंधित मुख्याध्यापकाची अथवा प्रभारी मुख्याध्यापकाची असेल. म्हणजे एखादा कॅन्डिडेट पवित्र पोर्टलद्वारे एखाद्या खाजगी संस्थेवर गेला तर त्याची नियुक्ती ही नाकारता येणार नाही, ती थेट नियुक्ती ग्राह्य धरली जाणार आहे आणि त्याला सामावून घेण्याचं, त्याची नियुक्ती जॉईन करण्याचा जो काही काम आहे तो त्या संस्थेवर असणाऱ्या मुख्याध्यापकांचा किंवा प्रभारी मुख्याध्यापकांचा असणार आहे, कारण त्यांची संस्था आधीच वाजत आहे. त्यामुळे संस्था चालकांना या ठिकाणी कुठलाही हस्तक्षेप राहणार नाही. त्यामुळे निश्चितपणे ही अभियोग्यताधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुढचा मुद्दा बघूया. शिक्षणाधिकारी, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अथवा विभागीय उपसंचालक तसेच संबंधित शाळेचे मुख्याध्यापक अथवा प्रभारी मुख्याध्यापक यांना शिक्षक पदभरतीशिवाय अथवा शाळेच्या अथवा संस्थेच्या अन्य कोणत्याही बाबतीत नियमानुसार असेल ते खेरीज हस्तक्षेप करता येणार नाही. म्हणजे ही जी पदभरती आहे यामध्ये कुणालाही हस्तक्षेप करता येणार नाही. म्हणजेच बघा, कोणत्याही अभियोग्यताधारकावर या ठिकाणी आता अन्याय अत्याचार होणार नाही किंवा कुठलाही वशिला या ठिकाणी चालणार नाही आहे. पुढचा मुद्दा काय सांगितला आहे तर संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, प्रभारी मुख्याध्यापक यांनी याबाबतच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करण्यास नकार दिल्यास त्यांचे वेतन रोखणे, अन्य शिस्तभंगाची कारवाई त्यांच्यावर. बघा, या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे. समजा एखादा उमेदवार त्या संस्थेवर गेला आणि ज्या संस्थेवर मुख्याध्यापक किंवा प्रभारी मुख्याध्यापक असतील त्यांनी जर या ठिकाणी टाळाटाळ केली किंवा कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी बाधा आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या पगारावर या ठिकाणी गदा येऊ शकते, त्यांचे वेतन रोखणे किंवा त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही होऊ शकते. त्यानंतरचा मुद्दा बघा, संस्था व्यवस्थापनाच्या वादात सहभागी असलेल्या पक्षांना शिक्षक भरती प्रक्रियेत कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करता येणार नाही. आता बघा, ज्यांची संस्था वादात आहे अशा संस्था चालक जे काही असतील पदाधिकारी, त्यांना यामध्ये कुठलाही इंटरफेअर करता येणार नाही, त्यांना हक्कच राहणार नाही. डायरेक्ट या ठिकाणी अशा केसेस ज्या आहेत त्यांचा हक्क शासनाने काढून घेतलेला आहे. पुढचा मुद्दा बघा, संस्था व्यवस्थापनाच्या वादात सहभागी असलेल्या दोन्ही पक्षांनी शिक्षक भरती प्रक्रियेत प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष हस्तक्षेप करून अडथळा निर्माण करीत असल्याची बाब निदर्शनास आल्यास संबंधित शाळेवर महाराष्ट्र शैक्षणिक परिसंस्था व्यवस्थापन अधिनियम 1976 मधील तरतुदीनुसार प्रशासक नेमण्याबाबतची कारवाई करता येईल. म्हणजे समजा संस्था चालकांनी जर त्यामध्ये कुठलाही इंटरफेअर केला आणि अशी गोष्ट जर निदर्शनास आली तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल आणि त्यांचे परिपूर्ण त्यांचे अधिकार हे संपुष्टात येतील. म्हणजे त्या ठिकाणी सरकारी म्हणजे शासनाचा त्या ठिकाणी प्रशासक नेमण्यात येईल. ठीक आहे. त्यानंतरचा काय सांगितलं आहे तर बघा, संस्था व्यवस्थापन एकपेक्षा अधिक शाळा चालवित असल्यास. आता समजा काही संस्थांच्या एकपेक्षा जास्त शाळा असतात, त्यांचं या बाबतीत दिलेलं आहे. तर संबंधित संस्था व्यवस्थापनामार्फत एका जिल्ह्यात एकपेक्षा अधिक शाळा चालवल्या जात असल्यास संबंधित शिक्षणाधिकारी यांनी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांपैकी सेवाज्येष्ठ मुख्याध्यापकाच्या अथवा सर्व शाळांतील मुख्याध्यापक पद रिक्त असल्यास सेवाज्येष्ठ प्रभारी मुख्याध्यापकाच्या सहकार्याने उपरोक्त कार्यवाही करणे अनिवार्य राहील. ठीक आहे. त्यानंतर सांगितलं आहे की संबंधित संस्था व्यवस्थापनामार्फत एकपेक्षा अधिक जिल्ह्यात व एकाच शैक्षणिक विभागात शाळा चालवल्या जात असल्यास त्या संदर्भात कारवाई करण्याची जबाबदारी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांची असेल. अशा प्रसंगी विभागीय शिक्षण उपसंचालकांनी विभागाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापक अथवा प्रभारी मुख्याध्यापक यांच्या मदतीने सदर कार्यवाही करणे आवश्यक राहील. विभागाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी शाळा नसल्यास संबंधित संस्था व्यवस्थापनाच्या अधिपत्याखालील सर्व शाळांमधील सेवाज्येष्ठ मुख्याध्यापक अथवा प्रभारी मुख्याध्यापक यांच्या सहकार्याने उपरोक्तपणे कार्यवाही करणे अनिवार्य राहील. तर मित्रांनो, हा त्यांच्यासाठी आहे, मुख्याध्यापकांसाठी. तर अशा प्रकारे बघा,
उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी हा शासकीय निर्णय हा जारी केलेला आहे आणि याच GRच्या आधारावर आता शिक्षक पदभरतीमध्ये वाढ होणार आहे. म्हणजेच विना मुलाखतीशिवाय जे जागा येणार आहेत त्या जागांमध्ये निश्चितचपणे वाढ होणार असल्याचे या ठिकाणी चिन्हे दिसत आहेत. मित्रांनो, ही आपल्या अभियोग्यताधारकांसाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बाब आहे. चला, समजा या ठिकाणी जर 1 महिना उशीर होत असेल किंवा थोडी लांबणीवर जर जात असेल, परंतु याच भरतीमध्ये बऱ्यापैकी उमेदवारांना नियुक्ती मिळण्याचे जास्तीत जास्त या ठिकाणी चान्स वाढत आहेत. मित्रांनो, अपेक्षा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल, तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला जे बेल आयकॉनचे बटन आहे त्याला देखील प्रेस करून घ्या.